श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम येणे, पुरळ येणे यांसारखा अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. आपल्या अंगाला खाज सुटते, पाठीला घामोळे येतात, यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. यासाठी मी एक उपाय काढलेला आहे, तो म्हणजे आपला हर्बल सोप. आपण आज नीम आणि ॲलोवेरा यापासून हर्बल सोप बनवणार आहोत. आम्ही घेतलेला आहे सोप बेस, लिंबाचा पाला, कोरफड आणि केसर लव्हेंडर ऑइल. हा सोप बेस आपल्याला कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता, किंवा सोप बेस उपलब्ध नसेल तर तुमचा पेअर्स साबण जो आहे तो तुम्ही खिसून घेऊ शकता. आपल्याला हा साबण घरगुती चांगल्या प्रकारे बनवता येईल, त्यामुळे आपले त्वचेचे आजार किंवा मुरूम, पिंपल्स, तोंडावर येणारे हे आपले कमी होणार आहेत. हा आपल्याला सोप बेस पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे. पेअर्स साबण वापरतानाही असंच करायचं आहे. सोप बेसच्या जागेवर पेअर्स साबण वापर आपण खिसून घ्यायचा आहे. कोरफडीचा गर काढून झाल्यानंतर यामध्ये मी लिंबाचा पाला टाकणार आहे. हा लिंबाचा पाला मिक्सरला मी फिरवून घेणार आहे. तो पटकन बारीक होण्यासाठी मी त्याच्यामध्ये गुलाब पाणी थोडे थोडे घालणार आहे. आणि यामध्ये विटॅमिन सीच्या 2 गोळ्याही घालायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला चेहऱ्यासाठी उपयुक्त होतील ते, किंवा शरीरासाठी. विटॅमिन सी खूप चांगलं आहे, जे आपल्याला हायड्रेशन देण्याचं काम करते. तुम्ही पाहू शकता मी गुलाब पाणी टाकले आहे आणि आधीच विटॅमिन सीच्या गोळ्या टाकून घेतलेल्या आहेत. आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून झाल्यावर एका कुकरच्या डोब्यामध्ये हा सोप बेस मी घेणार आहे. हा संपूर्ण सोप बेस मी कढईत एका पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि त्याच्यात हा डबा असाच मांडून देणार आहे. हा सोप बेस हळूहळू मेल्ट व्हायला लागेल. पेअर्स साबणाचंही असंच करायचं आहे. असाच आपण मेल्ट करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये जे मिश्रण बारीक केलेले आहे ते पूर्णपणे टाकून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे मेल्ट पातळ करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता हे माझं पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे. आता हे मिश्रण मी एका मोल्ड शेपमध्ये, म्हणजे सोप बेसचं मोल्ड शेप आहे, त्याच्यात टाकणार आहे. त्याच्या आधी मी त्याच्यात लव्हेंडर इसेन्शियल ऑइल टाकत आहे, जेणेकरून आपल्या साबणाचा वास कडू न येता सुगंधित येईल. हे साबणाचं मोल्ड आहे. जर आपल्याकडं साबणाचं मोल्ड उपलब्ध नसेल तर आपण श्रीखंडाचे डबे वगैरे यामध्ये ठेवून तुम्ही आपल्या साबणाला आकार देऊ शकता, किंवा आपले चहाचे जे कागदी कप आहेत त्याच्यातही ओतू शकता. नंतर आपल्याला ते कापून काढता येतात. तुम्ही पाहू शकता साबण कशा प्रकारे थोडेसे गार झाल्यावर कशा प्रकारे. तुम्ही पण ट्राय करून नक्की पहा असा साबण. बाय बाय.